आता एक नजर टाकूयात 9 महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन मिळणार। अध्यक्ष भोसले यांना 4.5 लाख तर संदीप शिंदे गायकवाड यांना 4 लाख मानधन। कामासाठी दक्षिण मुंबईत 6000 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार। शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला उद्यापासून सुरुवात। लोकसभेच्या मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसंकल्प अभियानाची घोषणा। शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून अभियानाला शनिवारपासून सुरुवात। राहुल गांधींच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला। पदयात्रेचं भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण। 14 जानेवारीला मणिपूरची राजधानी इम्फाळमधून पदयात्रेला सुरुवात होणार। आदित्य ठाकरेंची उद्या दक्षिण मुंबईमध्ये जाहीर सभा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे रणशिंग फुंकणार। गिरगावात ठाकरे गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन। साताऱ्यामध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार। शंभूराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात 10 तारखेला आदित्य ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा। अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार। अंगणवाडी सेविका ठाम। मुंबईत सुरू असलेला संप आपापल्या गावात जाऊन करण्यात येणार। सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार। अंगणवाडी सेविका आक्रमक। आम्हाला लेखी हे जे काय तुम्ही बोललात ह्याचं लेखी आम्हाला 4 दिवसात द्या, तोपर्यंत आमचा संप चालू राहणार। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावरती देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईतला पाणी पुरवठा आज बंद। द्रोणागिरी, उल्वे, खारघर, तळोजा, जेएनपीटीचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद। मुंबई गोवा महामार्गावरील 4 पुलांची कामं अपूर्ण। चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका इथे कोसळलेल्या पुलाच्या उभारणीस वर्षभराचा कालावधी लागणार। राज्यातील शिक्षकांसाठी खुशखबर। सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचं वेतन विनाविलंब होणार। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा।